KDS 992 ह्या सोयाबीनची लागवड करा. आणखी एक महत्वाचा थोडंसं पैसे छापायचा विषय तुम्हाला सांगतो. आपलं गाव कशामध्ये आहे? आपलं गाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये आहे. आणि मग ह्या प्रकल्पामध्ये बीजोत्पादन नावाचा एक घटक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर महाबीज किंवा एखादी शासन मान्य अधिकृत शेतकरी उत्पादक कंपनी ज्याचं सारथी पोर्टलला रजिस्ट्रेशन आहे आणि विद्यापीठाकडून ते फाउंडेशन बियाणं किंवा ब्रीडर बियाणं घेऊन त्याचं फाउंडेशन करून ते तुम्हाला देऊ शकतात. काय फाउंडेशन बियाणं? ते जर फाउंडेशन तुम्ही बियाणं जर तुमच्या शेतामध्ये पेरलं आणि त्याचं तयार झालेलं सर्टिफाय बियाणं तुमच्या शेतात ते तयार होतंय, ते सर्टिफाय बियाणं रिटर्न त्या कंपनीला दिलं आणि त्या कंपनीने एक पत्र कृषी विभागाला दिलं, तर त्या बियाण्याचे जेवढं म्हणजे बियाणे खरेदी केलं होतं ना, तुम्ही बियाणं खरेदी केलं होतं लागवडीसाठी, तर तेवढ्या बियाण्याचे पैसे तुम्हाला त्या पोखरा प्रकल्प म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून जे शासकीय बियाण्याचा जो काही दर ठरल त्या दराप्रमाणे तुम्हाला 100% अनुदान त्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला त्या बियाण्याचं भेटणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज करा. तुम्हाला महाबीज या ठिकाणी आलं नाही, आदरणीय काकडे साहेब आहेत, तुम्हाला तिथं पळसखेड ॲग्रो प्रोड्युसर कंपनी असेल किंवा बनसराळीची जी काही क्रांती ज्योती नावाची जी काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे, तुम्ही कोणा म्हणजे ते दोन्ही प्रतिनिधी साहेब त्यांची बैठक सुद्धा या ठिकाणी लावतील किंवा ते सुद्धा आणखी दुसरं कुणी जर येणार असेल तर त्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते कार्यक्रम घ्या. त्या बैठकीमध्ये व्यवस्थित चर्चा करा. मग तो बियाणं वापस दिल्याच्या नंतर तोडायची सिस्टीम त्याची कशी आहे, म्हणजे महाबीज जसं वर्षाची सरासरी काढून देतोय, म्हणजे तुम्ही विकताना काय भावाने विकलं यावर्षी सोयाबीन 3800 ते 4200, आता काय सोयाबीन आहे 7250 गेलंय. तर ही जी काही वाढीव फरकाची रक्कम आहे ना, ह्या कंपन्या देतात, त्यांच्या तशा प्रकारच्या पॉलिसी असतात, त्या पॉलिसी समजून घ्या. आणि दुसरा विषय ते तर म्हणजे ते मध्यवर्ती भाव तर ते देतात, वरून आणखी त्यांचं प्रीमियम ते देत असतात 200-250 जी काय ठरवलं त्यांचं हे वाढीव क्विंटल मागे ते देतात. म्हणजे असा दुहेरी फायदा तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते होऊ शकतो. त्याच्यामुळे बीजोत्पादन सुद्धा तुम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून राबवा. निश्चित ह्याच्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे भेटतील. तुमच्या इथं जवळच राडी नावाचं गाव आहे, 1 कोटी रुपये त्यांनी नुसत्या बियाण्याचे जे आहे ते छापलेले आहेत, तर ती सुद्धा थोडंसं लक्षात घेऊन तुम्ही त्या पद्धतीनं करा. महत्वाचे विषय आपल्याला सांगितलेले. आणखी एक अत्यंत राहिलेला महत्वाचा विषय, रासायनिक बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर ही बीज प्रक्रिया तुम्ही आज बी केली आणि 15 दिवसांनी पेरणी केलं चालतं, काय हरकत नाही. पण पेरणी करताना अर्धा तास आधी जे आहे ते जीवाणू संघाची बीज प्रक्रिया करा. त्याच्यामध्ये रायझोबियम अत्यंत महत्वाचा आहे. रायझोबियम जपानिकम नावाच्या ज्या त्या जीवाणू संघाची बीज प्रक्रिया करा. आणि सोबतच जे आहे ते स्फुरद विरघळणारे पालाश विरघळणारे जे जीवाणू आहे तर त्याची सुद्धा बीज प्रक्रिया करा. हे का करायचंय? जे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध स्वरूपात नसलेलं खत आहे तर ते उपलब्ध स्वरूपात आणून द्यायचं काम जे आहे ते कोण करतंय? ते जीवाणू करतात. म्हणून ह्यांची सगळ्यांनी जी आहे ती बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा. महत्वाचे विषय सांगितले. तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा. इथून पुढे पावसाळी डोस तुमचे चालू होते. पावसाळी डोस टाकताना तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कुणीही खत टाकताना फेकून देऊ नका. शक्य झालं तर पाडेगाव संशोधन केंद्राची पहाल तिथं कारखान्यावर आहे, विनंती करा त्या साहेबाला, आणा तुमचं काम करा. म्हणजे पहाडीनं ते भोकं पाडून तिथं खत टाकून तुमचं काम झालं की त्याचं रिटर्न देऊन टाका. त्या पद्धतीनं करा. किंवा ठिबक जर असेल तर ठिबकच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जेवढे काही शक्य असतील ते वॉटर सोल्युशन तुम्ही खतं वापरा. माझं आणखी ह्याच्या पुढे जाऊन आणखी तुम्हाला म्हणणं असेल, विनंती असेल की तुम्ही बालाजी पट नावाची जी काही प्रगतीशील शेतकरी आहे तुमच्या नॅशनलचे संचालक आहे त्यांच्याकडे जा. DAP सुद्धा ते काय करतात, 4-4 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवतात, चांगला वस्त्रगाळ करतात आणि चांगला वस्त्रगाळ करून ठिबकच्या माध्यमातून देतात. त्याच्यामुळं खताची कार्यक्षमता वाढते आणि खत कुठं जातंय? बरोबर मुळीच्या ठिकाणी जात आहे. आणि म्हणून कुणाकडे ठिबक जर नसलं तर आपल्या प्रकल्पात 80% सबसिडी आहे. त्याच्यासाठी सुद्धा महाविस्तार AI ऍप्लिकेशनवर अर्ज दाखल करा. हे सुद्धा तुम्हाला कृषी विभाग अनुदान स्वरूपात देईल. प्रश्न तुमचे असतील तर विचारा. 5 मिनिटात घेऊ आपण प्रश्न. महत्वाचा आपल्याकडे आरदवाढ आले अंजनपूरची, तर प्रत्येकाने यांच्या शेतात जा वेळ काढून. आणि आम्ही आता मागच्या एक 15 दिवसाखाली छत्रपती संभाजीनगरला गेलतो, तर तिथं गोकृपामृत आणि त्याचा ऊसासाठी फायदा किंवा इतर पिकासाठी फायदा कसा होता यांनी चालू केलं, यांच्याकडे तयार आहे गोकृपामृत. तर एक गोकृपामृत कसं तयार करायचं आणि त्याचं विरजन तुम्ही फुकट देणार काही देणार ती सांगा. उठा, तुमचं नाव सांगा, गाव सांगा. उठा. हा सांगा. नाही तसं नाही सांगा.
महत्वाचा विषय आहे, उठू नका. म्हणजे गिरजण दिलेलं आहे आम्हाला समजायचं एक लेख होते त्याच्यात काही नाही गावाला जायचं बोलले